कशेडी बोगदा चालू झाला आहे. इथून पुढे गेल्यावरती बोगदा चालू होतो. आपलं जवळपास पाऊण तास वेळ वाचणार आहे. कशेडी घाट क्रॉस करायला आणि पोलादपूरमध्ये जायला इथून सुरुवात केली की अंदाजे 40 ते 50 मिनिटं लागायची. आता हा बोगदा असल्याने तेवढंच अंतर 10 मिनिटांमध्ये पार होणार आहे. पहिल्यांदा या बोगद्यामधून जाणार आहे मी. सो लेट्स चेक. स्टे कनेक्टेड. अजून हा बोगद्यासाठी रस्ता आहे. स्टार्ट झाला नाहीये बोगदा. थोडेसे खराब आहेत मध्ये मध्ये. बरोबर ते पॅच वर्क झालं नाहीये. आणि इथून सुद्धा वन वे आहे या ठिकाणी. मध्ये पुढे गेल्यावरती डायव्हर्जन होता. त्यामुळे थोडं सांभाळून. उजवीकडची लेन तुम्हाला रिकामी जरी दिसली तरी तुम्ही आपल्या डाव्या लेनमध्येच राहा. इथे सगळे बोगद्याचे बोर्ड लावलेले आहेत. अर्धा किलोमीटर अंतर आहे बोगदा सुरू व्हायला. हो, मोठमोठ्या मशीन्स आहेत काम करण्यासाठी. ओके, आपल्याला जायला डावीकडचा बोगदा वापरायचा आहे. बोगदे दोन्ही चालू आहेत. मध्यंतरी एकच बोगद्यातून वाहतूक चालू होती आणि दोन्हीकडच्या गाड्या एकच बोगदा वापरत होत्या. आता दोन्ही बोगदे चालू केले आहेत. आपण हेडलाईट ऑन करून ठेवूया म्हणजे ऐनवेळी बोगद्यात गेल्यावरती इश्यू नको. अशा प्रकारे आपण प्रवेश केला आहे. जशी कोकणवासियांना प्रतीक्षा होती. कारण रायगड ते रत्नागिरी याच्यामध्ये तुम्हाला कशेडी घाट पार करायला जवळपास पाऊण तास. आणि जर अवजड वाहन असेल तुमचं किंवा तुमच्यासमोर अवजड वाहतूक चालू असेल तर त्या गाड्यांमुळे कधी 1 ते सव्वा तास सुद्धा लागायचा. परंतु आता हा बोगदा लहान गाड्यांना चालू केल्यामुळे लहान गाड्या आहेत या स्पीड लिमिटमध्ये आणि शांतपणे एका लेनमध्ये राहून. लेट चेक. आता
आपण बोगद्यात एंट्री करून जवळपास 1 मिनिट झाला आहे. बघूया आपण बोगद्यातून बाहेर कधी पडतो. आता टाइम झाला आहे 10 वाजले आहेत बरोबर. म्हणजे 10 वाजता आपण बोगद्यात एंट्री केली होती. आता 10:02 झाले आहेत. आपण 10च पकडूया, 1-2 मिनिट मागे पुढे चालताच. हे बघा, व्हेंटिलेशनची सुद्धा व्यवस्था यांनी केली आहे. बोगद्याला काही ठिकाणी गळती आहे. 2 ठिकाणी मी नोटीस केला की वरून पाणी टपकत आहे. ठीक आहे, 10 वाजता आपण सुरुवात केली होती. 2 मिनिटामध्ये आपण बाहेर पडलो आहोत बोगद्यातून. नेमका या बोगद्याने आपल्याला सोडलं कुठे आहे तेच लक्षात येत नाही आहे. मग पुढे एखाद्या गावाचं नाव आल्यावरती कळेल आपल्याला या नेमकं कुठे बाहेर पडतो. म्हणजे नाही म्हणता म्हणता 2 ते 3 मिनिटं इतकाच वेळ आपल्याला लागला बोगदा क्रॉस करायला. म्हणजे माझ्या मते अंदाजे बोगदा हा 3 ते 3.5 किलोमीटर एवढ्या लांबीचा असावा. मध्ये थोडे खोल खड्डे आहेत म्हणून सांभाळून चालवावी लागते गाडी.